तर दुसऱ्या सामन्याचं मी रवींद्र पूर्वीचा टॉस आई धारावी माऊली आणि राहुल पाटील यांच्यामध्ये झालं आहे. दोन्ही कॅप्टनमध्ये टॉस जिंकलाय तो आई धारावी माऊली या संघाने फिल्डिंग घेतले. राहुल पाटीलला आमंत्रित केलं आहे बॅटिंगसाठी. याच्यानंतर होणारा सामना आणि हा पहिल्या सामन्यामध्ये 36 चेंडूमध्ये 102 धावा. धन्यवाद सोनम चव्हाण. 102 रन्स. इट इज अ बिग टार्गेट. 102 धावांचं टार्गेट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि या 102 धावांचं उत्तर उबेद खान रॉयल स्टनर्सचे त्यांचे सगळे सहकारी काय परफॉर्मन्स दाखवतात याच्यावर लक्ष राहील. या पण थोडीशी टीम लिस्ट माझ्याकडे आली आहे. सोनम मला दाखवते. थोडं आपण लक्ष या ठिकाणी देऊया. महादेव बॉयचं पण यश, कुणाल, अश्विन, सौरव, राहुल, धीरज, अर्श, आशिष, विवेक, अथर्व, सौरभ, अमन, रोशन, संतोष आणि तनिष. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय उबेद खानची टीम. उबेद, आमिर, इसरार, दीपेन, अमर, जुनेद, श्रीकांत, अजीब, तौहीद, सनी अंडर-23चा प्लेयर आहे, विरेन. आणि तसंच आपण बघतोय शादाब, मेहराज, बाविन आणि कृष्णा हे सुद्धा आहेत. चांगली साईट आज मीरा भाईंदरचा पूल बघायला मिळतोय. तुम्ही बघताय साऊथचा जो स्टँड आहे तिथे मीरा भाईंदरचे प्रेक्षक फार मोठ्या संख्येने बसले. सर्व प्रेक्षकांचं नेताजी सुभाषचंद्र बोसच्या मैदानावर डे 4मध्ये PSPL 2026 सीझन 1मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. नक्कीच आजचा दिवससुद्धा तेवढा सुंदर राहील जसं मागचे 3 दिवस आपण अनुभवलात. प्ले कॉल केलं. पहिला चेंडू बॅकफुटला थांबून माहिती आहे मोठी धावसंख्या आहे आणि पहिला चेंडूला बाहेर पाठवलंय 6 धावांसाठी. He's a dangerous player. Amir Dafedar is a leather cricketer also. He's a magnificent all-rounder. Amir Dafedar आपलं तंत्र क्रिकेट मधलं मंत्र दाखवत असताना क्लिअर मेसेज इन द फर्स्ट डिलिव्हरी. वी विल चेस. वी एक्सेप्ट द चॅलेंज. क्या बात है दाफेदार. प्रेक्षक अटीतटीची लढत बघण्यासाठी उपस्थित झाले. मागचे 3 दिवस भरपूर अटीतटीची लढत बघायला मिळाल्या. निर्धाव षटक बघायला मिळाले. 3 अर्धशतक बघायला मिळालं. यावेळेला बॅट अँड पॅचच्या मध्ये पुन्हा एकदा दावेदार बॉटम हँड दाखवत आहेत. व्हॉट अ शॉट युझिंग द क्रिकेट टेक्निक. क्रिकेटमधलं तंत्र मंत्र बाळपंडीचं या ठिकाणी दाखवत असताना मॅग्निफिसंट प्लेयर अमित दावे. दिस इज वाय इज अ लेदर क्रिकेटर. अतिशय सुंदर 2 चेंडूमध्ये 12 धावा. 600चं बॅटिंग ॲव्हरेज अमित दाफेदार याचं. ओम स्वागत आहे. RJ ओम आमचे RJ ओम सोनवणे आमचे बुलढाणा जिल्ह्याचे आहेत, विदर्भाचे आहेत. त्यांचं आगमन झालं कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओम धन्यवाद सर. खूप चांगला स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आमिर दाफेदार एक नावाजलेला खेळाडू आहे आणि तसा स्टार्ट त्याने नावारूपास केला आहे. जसं नाव आहे तसं कामही करतायत. दाफेदार पुन्हा एकदा तयार. या वेळेला अक्रॉस द लाईन ऑन साईडला खेळलेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि 3 चेंडूमध्ये अत्यंत खतरनाक बॅटिंग करत असताना किती झाले धावा? 16 धावा येत आहेत. ओम काही सांगायचं शॉट्स बद्दल? बॅटला स्वाईप केलं होतं खूप चांगल्या प्रकारे. बॉलच्या लाईनमध्ये आले होते. गती कमी केली होती गोलंदाजाने. पहिला बॉल जर पाहिला तर 95, दुसरा 107, तिसरा सर्वात कमी गतीने होता. त्याला रीड केलं चांगल्या प्रकारे. सज्ज होत आहेत. क्रीज कॉर्नरहून खेळण्याचा प्रयत्न थांबून पुन्हा एकदा बघताय तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने फटके. मिस्टर 360 सूर्यकुमार यादव स्टाईल या ठिकाणी धावांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न आहे. त्यांना माहिती आहे की समोरच्या टीमने पॉवर प्लेमध्ये पहिला 16 धावा केल्या होत्या. त्याचं योग्य उत्तर देणं आवश्यक आहे. आपल्याला 102 धावा करायचे आहेत. वॉट अ स्टार्ट फ्रॉम अमित दाफेदार. 20 धावा. मॅग्निफिसंट स्टार्ट. वेन यू चेस अ बिग स्कोर दिस इज हाऊ यू शुड स्टार्ट. अमित दाफेदारला लेदर क्रिकेटमध्ये अनुभव आहे आणि तेच इम्प्लिमेंट करत असताना चॅलेंज स्वीकारत असताना योग्य उत्तर 20 धावांचं पहिलं षटक मार्गस्थ आहे अजून. ड्रेसिंग रूममधून सातत्याने मोटिवेशन वर्ड्स येत असताना पुन्हा एकदा तुम्ही बघताय कसं पोझिशनमध्ये येत आहेत. रिव्हर्स करत असताना अतिशय सुंदर बॅटिंग. डॉमिनेटिंग ऑन द बॉलर.
इन्क्रीजिंग द प्रेशर ऑन द बॉलर, युझिंग द फुटवर्क, अतिशय ठरवून आलेले आहेत की अशाच पद्धतीने, कारण त्यांना क्लिअर मेसेज आहे उभयतकांचं की सुरुवातीला जास्तीत जास्त दाबा कुठा, जो प्रेशर आपल्यावर 102 धावांचा आलाय तो प्रेशर पहिल्याच षटकात समोरच्या प्रतिस्पर्धी संघावर कसा वाढवता येईल तो प्रयत्न केला जातोय. ओम. अगदी बरोबर. पट पट झटापट बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आमिर दाफेदार एक डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात आहे. मोनॉर्कच्या माध्यमातून ही फिल्डिंग पोझिशन दाखवली जाते. एक वाईट लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या रीजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बाकी खेळाडू 30 या वर्तुळाच्या आतमध्ये. कॅप्टन यावेळेला बॅकफुटला येऊन दाखवत आहेत आक्रमणाबरोबर श्रद्धा, सबुरी, टेम्परमेंट, क्रिकेटमधला संयम, चिकाटी काय असतं. दिस इज हाऊ ही प्लेस. कमिंग टू द बॅकवर्ड, वॉचिंग द बॉल, अतिशय चांगल्या पद्धतीने. पण तरी नाराज आहे कारण तो प्लेसमेंटच्या माध्यमातून गॅपमधून काढायचा होता. पण वॉट अ स्टार्ट, वॉट अ स्टार्ट. 21 धावा ना, किती 25. तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा फिल्डिंग करणाऱ्या टीमनी केल्या होत्या. ज्यावेळेला सौरभ उतरला होता, कुणाल उतरला होता, त्याला प्रत्युत्तर देताना अमित दापेदार यांनी 25 धावा, 9 धावा जास्त केले आहेत. त्यामुळे येणाऱ्या 5 षटकात 75 धावांची गरज आहे. ओम. जेव्हा तुम्ही इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता अशा परिस्थितीमध्ये हा खूपच चांगला स्टार्ट केलाय. आमिर दाफेदारने ती जबाबदारी स्वीकारली आणि जेव्हा पहिल्या डावात बॅटिंग करत होती टीम एमबी तर त्यांच्या पहिल्या षटकात फक्त 16 धावा होत्या. त्या उत्तर देत असताना एक आयडियल स्टार्ट मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना. आणि असं जाणवते की क्लाउड 9चं एनर्जी डिंक पिऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आमिर दाफेदार. क्रिक ब्रो जे आमचे स्कोरिंग पार्टनर आहेत. ॲक्टिवा होंडा बाईक जी दिल्या जाईल या स्पर्धेतील खेळाडूंसाठी. विहांग अहेड ब्रेझा ही कार स्टेट वाईज ग्रुपमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट खेळाडूंसाठी दिल्या जाईल. सावली क्रिएशनचं महत्त्वाचं कार्य, 6 बॉल, TenScricket.inचं दमदार आणि दर्जेदार टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. सो ग्रेट बॅटिंग फ्रॉम दाफेदार, एंटरटेन करत असताना, कारण प्रेक्षक थोडेसे सरप्राईज झाले होते पहिल्या 6 षटकामध्ये एक्झॅक्टली उभयतकार आणि त्यांचे सहकारी काय करतात. आता मात्र रॉयल स्टनर्सनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेत असताना, वाय दे आर द रॉयल टीम इन लास्ट 3 years, दे आर शोईंग द परफॉर्मन्स. यादव बॉलर पॅटर्न पॅचमध्ये सन्मानपूर्वक खेळण्यासाठी, संयमाने खेळण्यासाठी अमित दाफेदार याला या ठिकाणी भाग पाडलं. पश्चात्मक पद्धतीने ते चेंडू खेळले. दाफेदार इज अ टेम्परमेंट प्लेअर. क्रिकेटमधल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ त्यांनी दाखवला आहे. खास करून संयम, काही बॉटम हँडचा वापर, कंट्रोल जो आहे तो चांगल्या पद्धतीने दाफेदार लेदर क्रिकेट असल्यामुळे कॉपी बुक स्टाईल बॅटिंग करतायत. अश्विन यादव याचा चेंडू येऊन दिला. चेंडूला आपल्याकडे अतिशय चांगल्या पद्धतीने ऑन साईडला फक्त दिशा देत असताना दाफेदार दाखवत आहेत वाय इज अ गुड बॅट्समॅन ऑफ द लेदर क्रिकेट. अतिशय सुरेख टायमिंग, ताकद कमी आणि टायमिंग सुंदर. ओम. अतिशय सहजतेने बॅटिंग करतात आणि समोरचे गोलंदाज सुद्धा तितका सपोर्ट करतात. अशा प्रकारे फुल टॉस तुम्ही मोठं लक्ष जरूर सेट केलंय. पण तो किती मोठी धावसंख्या असू द्यात, बघा फुल टॉस बोलवतात, ज्या हाईटला पाहिजे आमिर दाफेदारला त्या हाईटला भेटतोय. कितीही मोठं लक्ष असलं तरी मग तुम्ही धावा वाचवण्यात असमर्थ ठरता. ग्रेट फाईट बिटवीन टू टीम्स. अश्विन यादव या वेळेला मात्र शफल झाले होते. बीट होत आहेत विकेट किपर, बीट होत आहेत फिल्डर आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर अवंतरच्या रूपाने 4 धावा. दिशेवर नियंत्रण नव्हतं. रिलीज ऑफ द डिलिव्हरी, तिसरा स्टेप चुकत असताना गोलंदाज अश्विन यादवचे आणि त्यामुळे धावांचा पाऊस पडतोय पडतोय पडतोय. तुम्ही पॉवर प्लेमध्ये एवढ्या धावा केल्या 37, त्याचंही उत्तर आम्ही देऊ. पहिल्या पॉवर प्लेमध्ये 16चं उत्तर 25ने दिला. दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये 21 धावा आल्या, त्याचंही उत्तर देण्यासाठी या ठिकाणी उबेद आणि अमित दाफेदार सज्ज. क्रीज कॉर्नरवरून टाकलंय स्ट्रेट बॅट, खूप सुंदर पद्धतीने जात असताना ऑफसाईडला. दोघे खूप प्लॅनिंग करून अतिशय चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पडतायत. स्पेसिफिकली पहिल्यांदा संघनायक उबैद खान या ठिकाणी गाड घेताना. इज अ डेंजरस प्लेयर. टेनिस बॉलचा प्रचंड अनुभव आहे या मुलाकडे. इज अ लिजंड क्रिकेटर ऑल्सो. आणि जो मेसेज त्यांनी दिला होता ते दाफेदारने इम्प्लिमेंट करत असताना या ठिकाणी सेकंड पॉवर प्लेमध्ये आता स्वतः सज्ज होत आहेत संघनायक. त्यांना माहिती आहे 102 आहे, काय हरकत नाही आहे. चॅलेंज ॲक्सेप्ट करून तयार झालेत. मानसिक तयारी केली आहे, मेंटल स्ट्रेंथ वाढवलं आहे.
चांगला चेंडू यॉकर लेंथवर बॉटम हँड ऑन साईडला चेंडूला दिशा देत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट. एक धाव पूर्ण करून उभेत स्वतःचं खातं उघडतोय आणि संघाच्या धावसंख्येला पुढे नेतोय तो 37 या धावसंख्येवर. दाफेदार पुन्हा एकदा इज अ की मॅन. जसं सौरव कुणालने एंटरटेन केलं तसं अमित दाफेदार इथे एंटरटेन करतोय सुरुवातीच्याच पावा प्लेमध्ये. अश्विन यादव फ्रॉम मुंबई शफल झाले. संदीप पाटील स्टाईल खाली बसून खेळण्याचा अतिशय सुंदर शैली. वॉट अ बॅटिंग, वॉट अ बॅटिंग. क्रिकेटमधला प्रत्येक शब्दाचा अर्थ दाखवलाय अमित दाफेदार. सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, आर फॉर रेस्पॉन्सिबिलिटी, आय फॉर इंटेलिजंट, सी फॉर कंट्रोल, के फॉर नॉलेज, ई फॉर एनर्जी अँड टी फॉर टेम्परमेंट. ग्रेट बॅटिंग. आय एम इम्प्रेस. मी फॅन होतोय स्वतः दाफेदारचं. मॅग्निफिसंट बॅटिंग इन द पॉवर प्ले. मैदानावरती पॉवर प्ले 2 षटकांचा या ठिकाणी संपलाय आणि धावा आल्या त्या 43 धावा. म्हणजे 37 धावा कुणाल आणि सौरवने उभारल्या होत्या. त्याला उत्तर देताना 6 धावा एक्स्ट्रा वाढवत असताना 43 रन्स. म्हणजे तुम्ही बघताय दोन्ही पॉवर प्ले, दोन्ही इनिंगचे जे 2-2 पॉवर प्ले आहेत त्याच्यामध्ये बॅट्समॅननी एंटरटेन केले. ओम अगदी बरोबर. बॅटिंगची हायलाईट पाहायला मिळते. काय फटके लगावलेत मैदानाच्या चौफेर. हा स्लॉक स्वीपचा फटला, त्यानंतर रिव्हर्स स्वीप जो खेळला होता, कनेक्शन चांगलं झालं. हाही फटका रिव्हर्स पहिल्या षटकामध्ये जो लगावला होता आमिर दाफेदारने. त्यानंतर नवीन षटकाची सुरुवात. अश्विनने पहिला बॉल चांगला टाकला होता, दुसरा बॉल फुलटॉस टाकला. यावेळी फॉलो करायला गेला, सोडून दिला आमिर दाफेदारने. चौकार आला. त्यानंतर हा बैठक फटका स्लॉग हिट लगवत असताना बॉल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि प्रत्युत्तर बघा, 37 धावांचं प्रत्युत्तर. 2 षटकात पहिल्या डावात चांगली बॅटिंग केली होती, त्याला प्रत्युत्तर देत 43 धावा धावफलकावर लगावल्यात. आमिर दाफेदारचा शो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज कॅप्टन महादेव बॉयशे यश जाधव पुन्हा एकदा सज्ज होत आहेत वसईकिल लाईनकडून. हो, खाली बसून ऑन साईडला वळवायचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक थोडेसे मागे, त्या ठिकाणी कोलॅप्स झाले. त्या ठिकाणी फिल्डर होते अथर्व. एक धाव पूर्ण होते आणि धावसंख्या पुढे ते 44 वर. 44 धावांची पार्टनरशिप. एका बाजूला 36 धावांची पार्टनरशिप सौरभ कुणालने महादेव बॉयच्या माध्यमातून दाखवला. त्याला उत्तर देताना रॉयल स्टर्नसचे कॅप्टन उबेद खान आणि स्पेसिफिकली अमित दावेदार इन ॲक्शन. स्पेसिफिक अतिशय सुंदर पॅशनेटली बॅटिंग करत असताना स्पेसिफिकली या ठिकाणी त्यांचं वर्णन करणं आवश्यक आहे. सच अ ब्युटिफुल बॅट्समॅन. बॅकफुटला आले. स्टँड अँड डिलिव्हर. अतिशय सुंदर फटका. अंजुम चोप्रा स्टाईल या ठिकाणी बॅकफुटला थांबून ऑन साईडला या ठिकाणी धावांचा पाऊस सातत्याने. रॉयल स्टर्नर्स ते का चांगला संघ आहेत मागच्या 3 वर्षामध्ये याचं योग्य उत्तर देत असताना बॅट्समॅन. 102 धावा आहेत. त्यांना माहिती आहेत आपल्याला त्या पद्धतीने सुरुवातीला वेग वाढवणं आवश्यक आहे. एकदा वेग वाढवलं तर प्रतिस्पर्धा संघावर आपण दबाव वाढवू शकतो. तेच जुबेद खान आणि तसं या ठिकाणी उबेद खान आणि तसंच अमित दाफेदार या ठिकाणी करतायत. रॉयल स्टर्नर्स या टीमसाठी महादेव बॉयच्या समोर. यश जाधव. चेंज ऑफ पेस होता तरी अटेम्प्ट केलाय खूप सुंदर पद्धतीने. ग्रेट शॉट वन्स अगेन. इट इज अ बिग 6 आणि या 50 धावा क्रॉस होत आहेत. अभिनंदन या ठिकाणी रॉयल स्टर्नर्स यांचा खूप वेगाने धावा करत असताना. येस, मॅग्निफिसंट बॅटिंग. 13 चेंडूमध्ये या धावा 50. 4थं अर्धशतक या ठिकाणी येत असताना आपण बघतोय फार वेगाने बॅटिंग केली आहे. संघाच्या धावसंख्येला खूप चांगलं बघा. बॅटला चुंबन घेत आहेत बॅटचं. सच अ ब्युटिफुल बॅट्समॅन. आणि काय एंटरटेन केलं पहिल्या षटकात, दुसऱ्या षटकात, तिसऱ्या षटकात आणि सुरुवातच खतरनाक केली. तयारी करून आले होते आणि बरोबर संघनायक आहे त्यामुळे गेम स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करत असताना धावांचा पाऊस टप्प्याटप्प्याने या ठिकाणी पडला. याच्या अगोदर आपण 3 अर्धशतक पाहिले होते आणि आज 4थं अर्धशतक या ठिकाणी मैदानावर येताना. ओम, या स्पर्धेतील सर्वात फास्टेस्ट अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केलाय आमिर दाफेदारने. या खेळाडूच्या नावातच दम आहे. 13 बॉलमध्ये 50 धावा, 6 षटकार, 3 चौकार, स्ट्राईक रेट 384, 384चा अफलातून बॅटिंग.
सकाळच्या सत्रात मीरा भाईंदर या नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगणावर. क्रीज करून टाकण्याचा प्रयत्न आणि क्लीन बोल्ड होत आहेत. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न थोडासा रिस्की शॉट असतो, बट वॉट एंटरटेनिंग. अप्रतिम त्याने एंटरटेन केलं. या ठिकाणी कौतुक करावं तेवढं कमी आहे. खूप सुंदर पार्टनरशिप आपल्याला मैदानावर बघायला मिळाली, कारण 56 रन्स, एका बाजूला 36ची बाणीव, दुसऱ्या बाजूला 56ची पार्टनरशिप. प्रत्युत्तर देताना पाया कसा असावा, फाउंडेशन कसा असावा, मोठी धावसंख्या कसं चेस करावा, याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी या दोन्ही बॅट्समॅननी दाखवले. खास करून आमिर दाफेदार लाजवाब इनिंग आणि टाळ्यांच्या गजरामध्ये डगआउटमध्ये त्याचं स्वागतही केलं जाईल अशी काही बॅटिंग केली आहे. अशा इनिंग कायम स्मरणात राहणाऱ्या असतात. 56 धावा 14 बॉलमध्ये, आणि जेव्हा बाद झाले तर रिव्हर्सचा प्रयत्न होता, समोर टाकला हा बॉल, बीट केलं यावेळी आमिर दाफेदारला. पहिल्यांदा बीट झाला आमिर आणि त्याच बॉलवर बाद झाला आमिर. विकेट येते मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन सुरू केलं होतं महादेव बॉईज या टीमने. त्यांना माहिती होतं की विकेट किती महत्वाची होती. 56 धावांवर पहिला या लढतीमध्ये लागत असताना नाही, एक ग्रेट फुटवर्क, अप्रतिम पदलालित्य, ग्रेट स्ट्रोक सिलेक्शन, अप्रतिम बॉटम हँड, क्लासिक लाईन अँड लेंथचं वॉचिंग, हाय साईड अप्रतिम. आणि अमित दाफेदारचा जो कॉन्फिडन्स आहे, पहिला चेंडू जेव्हा त्याने उचलला होता, लागोपाठ 2 चेंडूमध्ये खतरनाक शॉट दाखवले ते इनिंगच्या सुरुवातीला. ब्युटिफुल बॅटिंग, आणि जसं उल्लेख केला ओम यांनी, अत्यंत वेगवान अर्धशतक या ठिकाणी मीरा भाईंदरच्या दाफेदारने रॉयल स्टनर्सच्या माध्यमातून 56 रन्स पार्टनरशिप त्याने जुबेदबरोबर या ठिकाणी केलं आहे. नवीन फलंदाज मैदानावर इसरार मैदानावर उतरतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. विकेट पडला पण आपण ड्रिंक्स घेतले होतं वेळ वाचवण्यासाठी. 2 चेंडू आहेत ना, 2 टू गो. क्रीज कॉर्नर बॅकफुटला आले बचावात्मक पद्धतीने खेळण्यासाठी, मात्र ब्युटिफुल टायमिंग. 102 कसं चेस करावं रॉयल स्टनर्स इकडे दाखवत असताना, मोठी धावसंख्या चेस करताना मानसिकता असायला पाहिजे, आणि तीच मानसिकता या ठिकाणी दाखवत असताना सगळे प्लेयर्स कौतुक करावं तेवढं कमी आहे. कॅप्टन स्वतः गोलंदाजी करतायत यश जाधव महादेव बॉईजचे. थांबले, पुन्हा एकदा उचललंय त्याने. ग्रेट बॅटिंग, अटॅक ऑन द कॅप्टन्स बॉलिंग. यश जाधवच्या गोलंदाजीमध्ये जास्तीत जास्त आक्रमण कसं करता येईल संघनायकावरतीच, कारण तसंच आक्रमण त्यांनी दाखवलं होतं 101 करून. त्याचं प्रत्युत्तर देताना मॅग्निफिसंट बॅटिंग या ठिकाणी इसरार याच्या मार्फत. तर 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. आमच्या बाणीला आम्ही या ठिकाणी विश्रांती देणार आहोत. या ऐकूया बुलढाण्याचे आपण RJ ओम सोनावणे यांना. थँक्यू. आमिर दाफेदार बाद झाला, परंतु आमिर दाफेदारचं काम आता इसरार करतोय मैदानाच्या आतमध्ये. असं वाटत नाही की आमिरची विकेट 2 बॉल अगोदर आली होती. लगातार 2 बॉल इसरारच्या बॅटमधून 2 षटकार. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 34ची गरज. लक्ष या मॅचमध्ये 102 धावांचं ठेवलं मीरा महादेव बॉईज या टीमने. 18 मध्ये 34 करायचे आहेत. रॉयल स्टनर टीमच्या नावातच रॉयल आहे, आणि त्याचा खेळही ते रॉयल करतायत. 18 बॉल 34 करायचे आहेत मॅचमध्ये जिंकण्यासाठी. 2 षटकात यशने धावा खर्च केल्या 50, म्हणजे हाफ सेंचुरी यशची सुद्धा कंप्लीट झाली आहे 2 ओव्हरमध्ये. 12 बॉलमध्ये ही हाफ सेंचुरी आहे. 13 बॉलमध्ये आमिर दाफेदार यांनी अर्धशतक ठोकलं, जे या स्पर्धेतील स्टेट वाईज ग्रुप आणि मीरा भाईंदर ठाणे ग्रुप या दोन्ही प्रकारामधलं सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला आमिर दाफेदारने. हर्ष येत आहेत डावखुऱ्या हाताचे गोलंदाज गोलंदाजीसाठी. पहिले 3 षटकं महागडे आले. अश्विन इकॉनॉमिकल होते, परंतु पहिला बॉल फुलर लेनचा बॉल होता. सॉफ्ट हँडने खेळत ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ कडे. ऑफ ड्राईव्हने सिंगल. खातं उघडत असताना एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते. या षटकाची सुरुवात उबेद एन्जॉय करतायत बॅटिंग आमिर दाफेदारची, इसरारची. कॅप्टन्सी रोल निभवत असताना मैदानाच्या आतमध्ये 69 लॉस ऑफ 1 विकेट. नेताजी सुभाषचंद्र बोस या क्रीडांगणावर PSPL चे आयोजन. ऑन साइडला स्लॉग हिट, स्लॉग स्वीप. बॉल पाठवलाय आता पुन्हा एक वेळ काऊ कॉर्नर रिजन मध्ये सीमा पार. इसरारच्या बॅट मधून हा 3ऱ्या बॉलवर 3रा तडाखा षटकार. स्लॉग हिट, स्लॉग हिट. कमालीचं टायमिंग.
बॅटला स्वाईप करत असताना जितका चांगला साऊंड आला त्याही बेधडक हा फटका होता. नाही प्रश्नच नाही. मॅग्निफिसंट फुटवर्क, बॉटम हँड, बॅकलिफ्ट आणि सुंदर पद्धतीने चेंडू या ठिकाणी ॲटम इसरार अत्यंत खतरनाक बॅटिंग करत असताना आमिर दावेदार गेले, त्यांची जागा या ठिकाणी ते चालवत आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यावर थोडासा खाली राहिला हा बॉल. गती वाढवली होती कारण पहिले 2 बॉल 99-97च्या वेगाने, त्यानंतरचा बॉल हा 106 किलोमीटर प्रति घंटा इतक्या वेगाने टाकला होता. 15 मध्ये 27 ची गरज आहे. कोणी विचार केला होता 110 2 धावांचं लक्ष्य सेफ नाही. समोर मारलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रात, क्षेत्ररक्षक आहे, इसरार बाद होतील. 5 बॉल मध्ये 18 धावांची इम्पॅक्टफुल इनिंग समाप्त होते इसरार यांची. 75 धावांवर हा दुसरा धक्का लागतो आहे. रॉयल स्टर्नर्स या टीमला हर्ष मिळवून देत आहेत ब्रेक थ्रू. नाही मॅग्निफिसंट बॅटिंग, 5 चेंडूमध्ये 18 धावा, नक्कीच 350च्या पलीकडे या धावांची गती या ठिकाणी ठेवताना सुरुवातीला सुद्धा दाफेदारने चांगली बॅटिंग केली. जुबेदचा एकदा या ठिकाणी आपण बघतोय त्यांचे जे कॅप्टन आहेत त्यांनी क्लिअर या ठिकाणी खानने सिग्नल दिलेलं आहे की थांबायचं नाही आहे, विकेट गेलं तरी चालेल, धावांचा वेग थांबला नाही पाहिजे, धावांचा वेग वाढवत राहिला पाहिजे. हेच क्लिअर मेसेज या ठिकाणी बघायला मिळतं, मग इसरार असो किंवा दाफेदार असो. अगदी बरोबर. यावेळी बॅटचं कनेक्शन तितकं चांगलं झालं नव्हतं, बॉल येऊ दिला नव्हता, बॅट फेकली बॉलवर आणि त्याचमुळे ते टायमिंग जमलं नाही आणि लॉंग ऑफला हा झेल पकडला. हा बघा या व्ह्यूने क्लिअर दिसेल तुम्हाला, कारण बॅट फेकली होती बॉलवर, बॉल येऊ दिला नव्हता, बॉलवर जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे फलंदाज इसरार बाद होत आहेत. याआधीची ते 3 षटकार त्यांनी लगावले, शेवटपर्यंत बॉलला येऊ दिला आणि त्यानंतर ताकदीने बॅट फिरवली. दीपेन येत आहेत न्यू बॅटर, डावखुऱ्या हाताचे फलंदाज बॅटिंगसाठी. मोनार्कच्या माध्यमातून हे सुंदर ग्राफिक्स, म्हणजेच कारचा एखादा काच त्यामध्ये तसा खेळाडू दिसतोय. ग्राफिक डिझायनिंगमध्ये तोड नाहीये. टप्पा पडल्यानंतर थोडासा सरळ अँगलने बॉल चालला विकेट कीपरकडे. पुनरागमन करत असताना हर्ष, या षटकात आतापर्यंत फक्त 7 धावा आल्या आहेत आणि 1 विकेट आहे इसरारची. व्हेरी गुड डिलिव्हरी आफ्टर अ लॉंग टाइम. महादेव बॉयज कडून एक अत्यंत सुंदर चेंडू रिलीज होत असताना ऑन साइडला अक्रॉस लाईन हा फटका खेळलाय. फिल्डिंगचा चांगला प्रयत्न आहे परंतु बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. वाईडिश डीप मिड विकेट काऊ कॉर्नरला. PSPL चौकार. षटक समाप्त, 4 होत आहेत. ऑन साइडला फटका खेळला, काऊ कॉर्नर रिजन वाईडिश डीप मिड विकेटला. प्रयत्न चांगला होता क्षेत्ररक्षकाचा, प्रयत्नांना सलाम आहे परंतु बॉल सीमा पार आहे. रन 4 आहे. 4 षटक 79, लॉस ऑफ 2 विकेट. 12 बॉलचा खेळ शिल्लक, 23 ची गरज आहे रॉयल स्टर्नर्स या टीमला. कशा प्रकारे पाहतात सर, जेव्हा 102 धावा झाल्या होत्या, कुणी विचार केला नव्हता की इतक्या सहजतेने डॉमिनेशन पाहायला मिळेल स्टर्नर्स या टीमचं? नाही, जेव्हा सामना पहिली इनिंग जेव्हा संपलं तेव्हा उबेद आणि त्यांचे सगळे खेळाडू मीटिंग घेत होते, त्या ठिकाणी चर्चा चालू होती. त्यांना माहिती होतं की 35 ते 40 धावा आपण जास्त धावा दिले आहेत, आपण 70पर्यंत कंट्रोल करायला पाहिजे आफ्टर विनिंग द टॉस. ते झालं नाही आणि गेल्यानंतर त्यांनी मानसिक पहिली तयारी केली आणि स्वतः उबेद उतरले मैदानावर अमित दाफेदारला घेऊन. स्ट्राईक दाफेदार दिला, लॉट ऑफ एक्सपिरियन्स ऑफ द क्रिकेट आणि त्यांनी जी बॅटिंग केली आहे ते नक्कीच कौतुकास्पद आहे. 13 चेंडूत अर्धशतक. आता आपण बघतोय गणित बिघडून टाकलं आहे आणि आता फक्त 23 धावांची गरज आहे. दिस इज हाऊ द क्रिकेट गोस. एकदा तुम्ही मानसिक तयारी केली, मेंटल स्ट्रेंथ तयारी केली तर तुम्ही चेस करू शकता. साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा तो सामना आपल्याला लक्षात आहे, 439 जो चेस झाला आणि त्याच पद्धतीने त्यांना माहिती आहे मोठं टार्गेट आहे, फक्त आपल्याला सामोरं जायचं आहे आणि ते चेस करत करत पुढे जायचं आहे आणि तेच चित्र बघायला मिळालं. अगदी बरोबर. काही लढाया सुरुवातीला मनात जिंकाव्या लागतात तेव्हा रन सोपं जाते आणि मनात जिंकलेली लढाई रनात सोपी जाताना आपण कित्येकदा अनुभवली आहे. या स्पर्धेत टिकून राहायचं तर होंडा ॲक्टिवा बाईक कुठल्या खेळाडूच्या नावावर जाईल याची प्रतीक्षा आहे. 29 तारखेपर्यंत त्याची वाट पाहावी लागेल. आता रन सोपं चाललंय कारण मनात खुणगाठ बांधली होती रॉयल स्टर्नरने. या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 12 मध्ये 23 ची गरज उबेद स्ट्रायकिंग एंडला. अश्विन आले, पहिला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय, सिंगल या बॉलवर मिळेल. धावसंख्या एका धावेच्या मदतीने 80 धावा. 11 बॉल 22 ची गरज. रिक्वायर्ड रन रेट बरोबर 12चा लागतोय मॅच मध्ये जिंकण्यासाठी. परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतापजी सरनाईक स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने
आणि पूर्वेजी सरनाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना प्रताप सरनाईक प्रीमियर लीग पर्व 1 मारुती सुझुकी ब्रेझा कार जी स्टेट वाईज ग्रुपमध्ये ऑल इंडिया ओपनमध्ये जो खेळाडू प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहील त्या खेळाडूला देण्यात येईल, त्यामुळे त्याची प्रतीक्षा असणार आहे. 80 धावा धाव फलकावर 2 गडी बाद. फुल टॉस बॉल ओव्हर द बॉलर हेड खेळण्याचा प्रयत्न, चांगल्या टायमिंगच्या बळावर सिंगल मिळेल. धावसंख्या एका धावेच्या मदतीने 81 रन. 10 बॉलमध्ये 21 ची गरज आहे आणि अजूनही हा सामना बनू शकतो. या मॅचमध्ये परत येता येऊ शकते महादेव बॉईज या टीमला. मीरा भाईंदरचा हा एक महत्त्वाचा हाफ आहे, महत्त्वाचा पूल आहे. यानंतर आणखी एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येईल. आई माऊली आणि राहुल पाटील 11, आई धारावी माऊली आणि राहुल पाटील 11 या दोन टीम दरम्यान. फुल टॉस बॉल समोर खेळलाय. याही वेळी फिल्डर उपस्थित आहेत. सिंगलच मिळेल या बॉलवर. पहिल्या 3 बॉलवर 3 सिंगल पुनरागमन करत असताना टीम महादेव बॉईज या लढतीमध्ये पहिल्या 3 बॉलवर 3 सिंगल आहेत. पुनरागमनाची कदाचित ती चाहूल असावी कमबॅक करत असताना या लढतीमध्ये. मीरा भाईंदरच्या या नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगणावर प्रतापराव सरनाईक प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व आपल्या भेटीला. चौथा दिवस या स्पर्धेचा. 3 बॉलवर 3 धावा आल्या आहेत. ऑन साइडला उडवलाय बॉल हवेत. टायमिंग चांगला आहे आणि बॉल प्रेक्षकांच्या हवाली फेकलाय. अश्विनने चूक केल्याने सजा 6 धावांची. षटकार. मॅग्निफिसंट स्ट्रोक, कारण गरज जी होती मोठ्या फटकेची, सिंगल्स येत होते. त्यांना माहिती आहे, बॅक ऑफ द ब्रेन त्यांच्या लक्षात होतं की 2च ओव्हर शिल्लक आहेत. अशा वेळेला आपण धावांचा पाठलाग नीट नाही केलं तर एवढी जी मेहनत आहे ती वाया जाऊ शकते. योग्य वेळी या षटकार येतोय. अगदी बरोबर. योग्य वेळी या षटकाला मोठं करत असताना पहिल्या 3 बॉलवर 3 सिंगल आले. एक जर षटकार आला तर ऑलरेडी ते षटक मोठं होणारच होतं. तेच केलं. बरोबर कॅल्क्युलेटिव्ह खेळ करत असताना दीपेन आणि उबेद. धावसंख्या 88 धावांवर. आता 14 ची गरज आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक. फुलर लेनचा बॉल होता. पुन्हा ऑन साइडला अक्रॉस द लाईन फटका खेळलाय. वाईडिश डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक. एकच रन या बॉलवर मिळते. अर्थातच आतापर्यंत टाकलेल्या 5 बॉलमध्ये 10 धावा या षटकात आल्या आहेत आणि अजूनही 7 बॉलमध्ये 13 ची गरज होती. 7 बॉल 13. हा जर बॉल चांगला टाकला या ठिकाणी अश्विनने तर मॅचमध्ये रंगत वाढेल, कारण अखेरच्या षटकात 13 धावा बनवणं इतकंही सोपं काम नाही आहे. त्यामुळे हा बॉल महत्वाचा आहे, क्रुशियल बॉल आहे. ब्रेझा मारुती सुझुकी कार, मोर पॉवर टू युअर प्लेस, सावली क्रिएशन, नो नॉइज जस्ट फोकस, 6 हिट बॉल. cricket.in चे हे दमदार टेलिकास्ट. विहांग हेड जे आपल्या स्वप्नांना उजाळा देतं. फुल टॉस, खरा बॉल, लाइन से फटके तो पडेंगे फटके. षटकार या बॉलवर येतो आहे. दिशा भटकली आणि दशा खराब या बॉलवर गेली. यावेळी कर्णधार उबेदच्या बॅट मधून महत्वाच्या क्षणात हा षटकार. मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम द कॅप्टन. ही नोज द सिरियसनेस ऑफ द मॅच. त्याला माहिती आहे की हे 2 षटकारची व्हॅल्यू काय. योग्य वेळी ते 2 षटकारामुळे गणित थोडं बिघडलं इथे. कारण सुरुवातीला सिंगल दिलं तेवढा नक्कीच असं वाटलं की महादेव बॉयज कुठेतरी कमबॅक करतोय, सामनामध्ये रंगतदार आणण्याचा प्रयत्न करतोय. मात्र या 2 षटकाराने पुन्हा एकदा सामना थोडासा झुकवलाय रॉयल स्टर्नर्सकडे. अगदी बरोबर. 95 धावा धाव फलकावर होत आहेत. 95 रन. उबेदच्या बॅट मधून षटकार आला आणि आता 6 बॉलमध्ये फक्त 7 ची गरज आहे. मी तेच तर बोललो होतो की या आधीच्या बॉलवर की हा बॉल महत्वाचा राहणार आहे. हा बॉल जर अश्विनने चांगला टाकला तर मॅचमध्ये रोमहर्षक स्थितीमध्ये हा सामना जाईल, हा सामना रोमांचक होईल. पण तो हा जर बॉल कधी चुकीचा टाकला तर मग मॅचमध्ये पारडं जड होईल. तेच जड होताना पाहायला मिळते स्टर्नर टीमचं पारडं. आता 6 मध्ये 7 ची गरज आहे रॉयल स्टर्नर्स या टीमला. महादेव बॉईज या टीमने केलेल्या छोट्या चुका जी कदाचित पराजयाचं कारण बनू शकतात या लढतीमध्ये. धीरज येत आहेत गोलंदाजीसाठी. चौथा गोलंदाज वापरला जातोय. पहिला बॉल कमी गतीने हाताळला होता. सिंगल अवे फ्रॉम द बॉडी हा फटका खेळला. 1 रन. षटकाची सुरुवात एका धावेने. 5 बॉलमध्ये 6 ची गरज आहे.
5 चेंडू 6 धावा. उबेद यांनी या अगोदर षटकार लगावला एक आणि खूप वेळापासून सेन्सिबल बॅटिंग करत होते उबेद. दुसऱ्या एंडने मोठे फटके येत असताना सातत्याने सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट केली. 96 धावा धाव फलकावर. आता रन करायचे 5 बॉलचा खेळ बाकी आहे रॉयल स्टनर या टीमला. टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ चालला विकेट कीपर कडे. ऑफ्टॉनच्या खूप बाहेरचा बॉल होता ज्याला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न उबेद यांचा फसला आणि डॉट बॉल येतोय. अर्थातच या मॅच मध्ये पुन्हा एक वेळ रंगत निर्माण होते. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा करायचे 6 मॅच जिंकण्यासाठी. उबेद ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला. पुन्हा एक वेळ गॅप शोधलाय. खराब फिल्डिंग. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खराब फिल्डिंग आणि त्याचा फायदा होतोय. रन मिळत आहेत 4 चौकार्या बॉलरनी. याच बरोबर 100 धावा पूर्ण करत असताना टीम रॉयल स्टनर्स. अत्यंत खराब क्षेत्ररक्षण. फिल्डर एक्झॅक्टली जाग्यावर होते. काय झालं त्यांना माहीत नाही एक्झॅक्टली. असं वाटलं की सिंगलच जाऊन देतील, मात्र तिकडे 4 धावा जातात आणि त्यामुळे सामना या ठिकाणी पूर्णपणे चेंज होतोय. परिस्थिती तुम्ही बघताय 100 धावा झालेत आणि फक्त आता 2 धावांची गरज आहे जिंकायला. 2ची गरज आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे मॅच जिंकण्यासाठी. खराब फिल्डिंग केलेले आहेत. चुका आता महागड्या ठरत आहेत. याआधी एक झेल सुटला होता आणि आता हा चौकार जो अडवल्या गेला पाहिजे होता. ज्या बॉलवर फक्त 1 किंवा 2 धावा असू शकल्या असत्या. रनअप मध्ये व्यत्यय येतोय. धीरज 5 धावा खर्च केल्यात. मागच्या 1 तासात ओम 200 धावा बघायला मिळाल्या मैदानावरती. कालच IPL मध्ये आपण 500 धावा बनताना पाहिल्या. ऑल साइडला दिशा देण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग वरून बॉल चालला. डीप फाईन लेग लॉंग लेग रिजन मध्ये सीमा पार आणि 102 धावांचा लक्ष्याचा पाठलाग यशस्वी करण्याचा पराक्रम केलाय रॉयल स्टनर या टीमने. रॉयल काम केलंय स्टनर्सने. आमिर दाफेदार, इसरार, दीपेन, उबेद या सर्वच खेळाडूंची दमदार बॅटिंग आणि त्याचबरोबर महादेव बॉईज संघाने केलेल्या छोट्या चुका हे महादेव बॉईज संघाच्या पराजयाचं कारण बनू शकते. रॉयल स्टनर संघाने इतिहास रचलाय. PSPLच्या पहिल्या पर्वात सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करणारा पहिला संघ ठरतो आहे रॉयल स्टनर. आजच्या 4थ्या दिवसामध्ये रॉयल स्टनर्स विन बाय 8 विकेट्स. मॅग्निफिसंट बॅटिंग. इथे मी उबेद खानचं मनपूर्वक अभिनंदन याच्यासाठी करतोय की शेवटचा विजय मिळवेपर्यंत ते मैदानावर थांबले. 19 धावा त्यांनी केल्या. दुसऱ्या बाजूने आपल्या साथी बॅट्समॅनना सगळ्यांना पूर्णपणे सूट दिली की तुम्ही अटॅक करा, मी एका बाजूला किल्ला लढवतो. ही जी त्यांची स्ट्रॅटेजी होती ती नक्कीच कौतुकास्पद आहे. मी महादेव बॉईजच्या कॅप्टनचंही अभिनंदन करीन यश जाधवचं. 5व्या आणि 6व्या षटकात थोडासा रंगत निर्माणचा त्यांनी प्रयत्न केला. काही डॉट्स काही सिंगल्स बघायला मिळाले, मात्र त्या उभयच्या 2 षटकाराने 5व्या षटकात सामन्याला कलाटणी दिली. आणि इथे असं वाटलं शेवटच्या षटकात की सामना कदाचित अजून झुकवतील का, मात्र एक मिसफिल्डने सामन्याला काय 2 चेंडू राखून 8 विकेट राखून हा सामना रॉयल स्टनर्सने जिंकलाय. आणि मागच्या 1 तासामध्ये तुम्ही टोटल मैदानावरती ज्या धावा तुम्ही ज्या पाहिल्या आहेत त्या 202 धावा तुम्हाला बघायला मिळाल्या आहेत. सच अ मॅग्निफिसंट एंटरटेनमेंट फ्रॉम रॉयल स्टनर्स ॲज वेल एज फ्रॉम महादेव बॉईज. सर जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे. मनीष पाटील त्या ठिकाणी तयार होत आहेत. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यात येईल. पुढच्या सामन्याचं टॉससुद्धा आई धारावी माऊली आणि राहुल पाटील 11 टॉस झालेला आहे. आई धारावी माऊलीने नाणेफेकीचं कौल जिंकून फिल्डिंग घेतले. राहुल पाटील 11ला आमंत्रित केले बॅटिंगसाठी. थोड्याच वेळामध्ये या मीरा भाईंदर पूल बीचा दुसरा सामना आम्ही तुमच्याकडे आणतोय. यावेळी आपण त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्सकडे जिथे मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक दिलं जाईल.